आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणारं हक्काचं न्यूज चॅनल M24 तास। 108 रुग्णवाहिकेवरील डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे रुग्णाचा मृत्यू। मिरज तालुक्यातील देशिंग येथील धक्कादायक प्रकार। शासकीय डॉक्टरांच्या आरोपाने खळबळ। आपत्कालीन परिस्थितीत रुग्णाचा जीव वाचावा म्हणून देवदूत मानली जाणारी 108 रुग्णवाहिका मिरज तालुक्यात एका तरुणासाठी मृत्यूचा सापळा ठरल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। रुग्णवाहिकेवरील डॉक्टरांच्या अक्षम्य हलगर्जीपणामुळे देशिंग येथील अरविंद कुंभार या एकुलत्या एक तरुणाला आपला जीव गमवावा लागल्याचा गंभीर आरोप होत आहे। विशेष म्हणजे मिरज शासकीय रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनीच रुग्णवाहिकेतील डॉक्टरांच्या या बेजबाबदारपणावर बोट ठेवल्याने आरोग्य वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे। मिळालेल्या माहितीनुसार देशिंग येथील अरविंद कुंभार याला शुगर रक्तातील साखर कमी झाल्याने त्रास होऊ लागला होता। त्याला वेळेत उपचार मिळावेत म्हणून शेजाऱ्यांनी तातडीने 108 क्रमांकाची रुग्णवाहिका बोलावली। रुग्णवाहिका आल्यानंतर अरविंद हा स्वतःच्या पायाने चालत गाडीत चढला होता। मात्र गाडीत बसल्यानंतर रुग्णवाहिकेवरील डॉक्टरांनी त्याची साधी तपासणीही केली नाही आणि कोणताही प्राथमिक उपचार दिला नाही। अत्यंत संतापजनक बाब म्हणजे गंभीर रुग्णावर उपचार करणे सोडून रुग्णवाहिकेवरील संबंधित डॉक्टर स्वतः पुढे ड्रायव्हरच्या शेजारील सीटवर जाऊन बसले। पाठीमागे रुग्ण काय अवस्थेत आहे याकडे त्यांनी पूर्णपणे दुर्लक्ष केले। रुग्णाची कोणतीही तपासणी न करताच थेट मिरज शासकीय रुग्णालय गाठण्यात आले। मिरज शासकीय रुग्णालयात आल्यानंतर अरविंद याला मृत घोषित करण्यात आले। यानंतर रुग्णवाहिकेच्या कारभाराचे वाभाड काढत शासकीय रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अविनाश रखटे यांनी थेट आरोप केला की रुग्णवाहिकेत रुग्णाची कोणतीही तपासणी करण्यात आली नाही आणि प्राथमिक उपचारही दिले गेले नाहीत। डॉक्टरांच्या याच हलगर्जीपणामुळे रुग्णाचा मृत्यू झाला आहे। यापूर्वीही 108 रुग्णवाहिकेबाबत असे गंभीर प्रकार घडले असल्याचा धक्कादायक खुलासाही डॉक्टर रखटे यांनी केला। काही दिवसांपूर्वीच अरविंदच्या वडिलांचे निधन झाले होते। त्या दुःखातून कुटुंब सावरत नाही, तोच घरातील एकुलता एक कमावता मुलगाही डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे दगावल्याने आईवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे। माझा मुलगा चांगला होता, त्याला फक्त शुगरचा त्रास झाला होता। गाडीत तो स्वतः चढून गेला, पण तिथल्या डॉक्टरांनी त्याला हातही लावला नाही, कोणतीही औषधे दिली नाहीत। माझ्या पोराला त्यांनीच मारलं असा टाहो फोडत अरविंदच्या वृद्ध आईने शासकीय रुग्णालय परिसरात केलेला आक्रोश उपस्थितांची मने हेलावून टाकणारा होता। तातडीच्या उपचारासाठी शासनाने करोडो रुपये खर्च करून सुरू केलेली 108 रुग्णवाहिका सेवा जर अशा प्रकारे रुग्णांच्या जीवावर उठणार असेल तर सर्वसामान्यांनी न्याय कोणाकडे मागायचा असा संतप्त सवाल आता नागरिक विचारत आहेत। या प्रकरणी संबंधित बेजबाबदार डॉक्टरांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून त्यांना त्वरित निलंबित करण्यात यावे अशी मागणी जोर धरत आहे। माझं नाव डॉक्टर अविनाश रखटे, मी कॅज्युअलिटी मेडिकल ऑफिसर GMC मिरज येथे कार्यरत आहे सर। आमच्याकडे हा पेशंट आला सर, तेव्हा त्याचे बुबळं, हाताची नाडी, गळ्याची नाडी असं काही लागत नव्हतं। बुबळं पण मोठे झाले, आम्ही त्यांचा ECG काढला तर तो फ्लॅट लाईनर सर, मृत अवस्थेमध्ये पेशंट आला सर। हा पेशंट क्रॉनिक अल्कोहोलिक आहे आणि याच्यामध्ये हायपोग्लायसेमियाचं प्रमाण जास्त असतं सर। तर यांना जर समजा टाइमवर ग्लुकोज हे गोष्टी दिल्या तर हे वाचून येतात। यांना जर समजा ते केलं असतं तर तो पेशंट जिवंत अवस्थेमध्ये आला असता सर। त्यांना तो प्राथमिक उपचार न भेटल्यामुळे पेशंट इथं मृत अवस्थेत आलाय सर आमच्याकडे। ठीक आहे सर। त्यांचं कसं आहे सर, त्यांच्या मागे आता कोणीच नाही आहे। आई आहे, म्हणजे एकटी आई आहे, तिला सहारा कोणी नाही। आता त्या आईने कोणाच्या तोंडाकडे पाहायचं सर। ठीक आहे। याच्या आधी काय झालेलं, असंच एकदा एक पेशंट होता RTA झालेला। त्यांनी काय केलं की डायरेक्ट पेशंट काय केला, तो RTA झाला, दोन्ही पाय त्याचे कट झाले। आता अशा पेशंटला इमर्जन्सीमध्ये त्याचा रक्तस्राव होऊन मरण्याचे चान्सेस जास्त असतात। त्याला ऍक्च्युअलमध्ये तेव्हा जर फ्लूइड गेलं तर तो पेशंट जिवंत अवस्थेमध्ये आला असता, आपण त्याला काहीतरी कन्झर्वेटिव्ह करू शकतो असं आहे। तो पेशंट त्यांनी काय केला की तिथं जवळपास 15-20 मिनिटाच्या अंतरावर PSC असतात, तिकडे न नेता इकडं पाऊण घंट्याच्या अंतरावर GMC मिरज इकडे घेऊन आले। ठीक आहे। इकडे घेऊन आले, तो पेशंट आला तो मृतच अवस्थेमध्ये, त्याचा ब्लड लॉस होऊन तो मृत झालेला आणि त्यांच्यासोबत त्याचे 3 मुलं होते, फक्त 3 मुलं बरं, बाई माणूस कोणी नाही, काही नाही, काही नाही, हार्डली 12-13, एका मुलात कधी 15-16 वर्ष वय असेल। असे इन्सिडेंट सारखे घडत आहेत। यांना नुसते फुकटची पगार खाण्यासाठी त्या अँब्युलन्सचं समोरचं सीट गरम करण्यासाठी दिले। असंच आम्ही मागच्या पण एका मंथमध्ये तुम्ही बघितलं असाल की एका अँब्युलन्सचा आमच्याच हॉस्पिटलमध्ये व्हिडिओ काढलेला की डॉक्टर समोरून उतरतात, मागं त्यांच्या पॅरालिसिसचा पेशंट होता। त्यांचे काम आहे की त्यांना तिथं बसण्यासाठी, त्यांना ऍक्च्युअली मागे सीट एवढं प्रशस्त हे सगळं सरकारनं करून दिलेलं आहे, हे त्यांना ते गरम करण्यासाठी नाही तर ते पेशंट पाहण्यासाठी दिलेलं आहे। हे त्यांनी त्यांची जिम्मेदारीवरून हात हे केल्यामुळं ते
पेशंट दगावला सर असं. आता ते पेशंट आता कसं राहतंय, मेजॉरिटी टाइम कसं राहतंय, ते फास्ट आणतात, ते प्राथमिक उपचार त्यांना भेटत नाही, हे तर एक बाजूला आहे सर. मेजॉरिटी टाइम कसं होतं की त्यांना जो त्या टायमामध्ये जर भेटलं तर ते वाचू शकतात, पण बऱ्याच वेळा काय होतं की ते भेटत नसल्यामुळे ते आमच्याकडे मृत अवस्थेत येतात किंवा एकदम बॅड झाले असते, आम्हाला डायरेक्ट व्हेंटिलेटरवर घ्यावं लागतं. त्यावेळी पण 108 वर आमची कंप्लेंट रेज केलेली आहे सर.